सप्तशृंगी गड रोपवे परिसरात न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. रोपवे परिसरात केवळ 20 अधिकृत गाळ्यांना स्टॉलची परवानगी असताना त्यापेक्षा अनेक गाळे बेकायदेशीररित्या सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात न्यायालयाने स्पष्ट निकाल देत सदर गाळे अतिक्रमण ठरवून तातडीने हटवण्याचे आदेश दिले असतानाही संबंधित रोपवे प्रशासनाकडून या आदेशाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. न्यायालयाचा निकाल असूनही गाळेधारकांकडून भाडे वसुली सुरूच असल्याची माहिती समोर आली. सुरुवातीला ऑनलाईन पद्धतीने भाडे आकारले जात होते, मात्र आता थेट रोख स्वरूपात भाडे वसुली केली जात असल्याने संपूर्ण व्यवहार संशयास्पद ठरत आहे. यामुळे न्यायालयीन आदेशाची उघडपणे अवहेलना होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाने PWD रोपवे प्रशासनाला अतिक्रमण तातडीने हटवण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. विभागाने पाठवलेल्या पत्रात सहदिवाणी न्यायाधीशांनी गाळेधारकांचा दावा स्पष्टपणे फेटाळल्याचे नमूद करण्यात आले आहेत. मात्र हा न्यायालयीन निर्णय आस्थागायत सार्वजनिक बांधकाम विभागास हेतुपुरस्सरपणे उपलब्ध करून दिलेला नसल्याची बाबही समोर आली आहे. तसेच BOT प्रकल्पाशी संबंधित दैनंदिन घडामोडी, न्यायालयीन दावे व महत्त्वाच्या बाबी शासनास वेळेवर कळवणे बंधनकारक असताना रोपवे प्रशासनाकडून याबाबत वारंवार दुर्लक्ष होत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्रात नमूद आहे. मूळ मंजूर नकाशे व आराखड्याव्यतिरिक्त उभारण्यात आलेले सर्व अतिरिक्त गाळे अतिक्रमण ठरतात व ते 20 जून 2025 पूर्वी पूर्णतः हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा भविष्यात गंभीर प्रशासकीय व कायदेशीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. मात्र इतके स्पष्ट आदेश असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी नेमकी कोण करणार, अतिक्रमण हटवण्याची कारवाई कधी होणार, तसेच बेकायदेशीर भाडे वसुलीला पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई होणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. सप्तशृंगी गडासारख्या पवित्र व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी सुरू असलेल्या या प्रकारामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शासन यावर कोणती ठोस कारवाई करते याकडे भाविकांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.